नमस्कार. तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमात मिसेस सोडी हे पात्र साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफर मिस्त्रीची बहीण डिंपलचे निधन झाले आहे. डिंपल ही गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती व्हेंटिलेटरवर होती. वयाच्या 45व्या वर्षी डिंपलने अखेरचा श्वास घेतला. आता जेनिफरने तिच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जेनिफरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, माझी लाडकी बहीण, तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने कसे जगायचे हे आम्ही तुमच्याकडून शिकलो आहे. परिस्थिती कशीही असली तरी तू आम्हाला हसायला शिकवलेस. देव तुझ्या आत्म्यास शांती देव, असे जेनिफरने म्हटलेले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून मी खूप अडचणींचा सामना करत आहे. यामुळे मला धक्का बसला आहे. 2 वर्षांपूर्वी माझ्या भावाचे निधन झाले. त्यानंतर मला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यानंतर आता माझ्या बहिणीचे निधन झाले. ती माझ्या खूप जवळची होती. पैशांच्या कमतरतेने आम्ही तिला उत्तम सुविधा देऊ शकलो नाही. पण मी आत्म्याच्या प्रवासावर विश्वास ठेवते आणि कदाचित तिच्या जाण्याची वेळ आली असावी. डिंपलच्या निधनाचा माझ्या आईला खूप मोठा धक्का बसलाय, असेही तिने मुलाखतीमध्ये सांगितले. नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागात एक नवा खुलासा होताना पाहायला मिळणार आहे. अर्जुन सोबत या रियुनियन पार्टीमध्ये सायली देखील सहभागी होणार आहे आणि या रियुनियनमध्ये अर्जुन आणि सायली एकत्र गेले होते. मात्र त्यांच्यासोबतच चैतन्य आणि साक्षी देखील एकत्र या कार्यक्रमाला पोहोचले होते. या कार्यक्रमात गेल्यावर चैतन्यने सगळ्यांना साक्षीची ओळख करून दिली. साक्षी ही माझी गर्लफ्रेंड असून लवकरच आम्ही लग्न बंधनात अडकणार असल्याचंही सांगितले आहे. मात्र या कार्यक्रमात अर्जुन आणि चैतन्य यांच्या एका मित्रांना साक्षीचा चेहरा ओळखला आहे. साक्षीला आपण या आधीही कुठेतरी पाहिलं आहे. कदाचित आपल्या कॉलेजमध्येच आपण हिला पाहिलंय असं त्याला सतत जाणवत असतं. मात्र साक्षीला नेमकं कुठे पाहिले हे त्याच्या लक्षात येत नव्हते. तर दुसरीकडे या मुलाने आपल्याला ओळखलं हे साक्षीच्या देखील लक्षात आले आहे. त्यामुळे या पार्टीत साक्षी सतत त्या मुलापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. या कार्यक्रमात सायलीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहे. अर्जुनची बायको म्हणून सायलीने हा कार्यक्रम चांगलाच गाजवला. या कार्यक्रमात सायली आणि अर्जुनने मिळून एक रोमॅन्टिक गाणं देखील गायलेलं आहे. तसेच आता सर्व अर्जुनचे मित्र मैत्रिणींसोबत एन्जॉय करत असताना सायलीचं लक्ष त्या कॉलेजमधल्या फोटोंकडे गेलं. या फोटो बोर्डवर अर्जुनच्या कॉलेज जीवनातील अनेक फोटो लावलेले होते. यातील एका फोटोने सायलीचे लक्ष वेधून घेतले आणि सायलीला देखील धक्का बसला. सगळ्यांच्या नजरा चुकून सायलीने हा फोटो आपल्या बॅगेत ठेवला. तर घरी आल्यावर सायलीने हा फोटो अर्जुनला दाखवला. या फोटोमध्ये साक्षीला पाहून अर्जुनला चांगलाच धक्का बसला. त्यावर सायलीने त्याला विचारलं की साक्षीसोबत दिसणारा हा मुलगा नेमकं कोण आहे. आता अर्जुनच्या लक्षात आता हे आलेलं आहे आणि आता अर्जुन आणि सायली दोघांनाही साक्षी शिखरे विरोधात एक नवा पुरावा सापडणार आहे. या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. नमस्कार. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. पुष्करला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलेला आहे. तसेच पुष्कर चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान पुष्करला गंभीर दुखापत झालेली आहे आणि एक पोस्ट करून त्याने सोशल मीडियावर लिहिले, काल एका ॲक्शन सिक्वेन्सचं शूटिंग करताना माझ्या हाताला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. खूप दुखतंय, खूप कठीण दिवस. पुष्करने ही पोस्ट लिहून सर्वांना त्याला झालेल्या दुखापतीची माहिती दिली आहे. ही पोस्ट शेअर पुष्करच्या अनेक चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच पुष्कर सुद्धा दुखापतीवर उपचार घेताना दिसत आहे. पुष्कर जोगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या धर्मादी आय स्टोरी या सिनेमाचं शूटिंग करतोय. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान पुष्करला दुखापत झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. याशिवाय पुष्करचा बापलेक हा सिनेमाही याच वर्षी रिलीज झाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.